महायुती सरकारनं धार्मिक स्थळांवर भोंगे हटवण्याची मोहीम सुरू केली आहे आणि त्यानुसार राज्यातल्या धार्मिक स्थळांवरचे जवळपास 3000पेक्षा अधिक भोंगे हटवल्याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी दिली आहे। विशेष म्हणजे मुंबई भोंगे मुक्त केल्याची घोषणा देवेंद्र फडणवीसांनी केली। त्यापुढे जाऊन सत्ताधारी आणि विरोधकांमधील भोंगे शोधण्याचा प्रयत्न झाला, तर यावरून राजकीय टोलेबाजी देखील करण्याची आयती संधी साधत संजय राऊतांना निशाणा करण्यात आलेला आहे। पाहूयात। भोंग्यांविरोधात सरकारचं कठोर धोरण। धार्मिक स्थळांवरचे 3367 भोंगे हटवले। भोंग्यांवरून सत्ताधाऱ्यांचे राऊतांना चिमटे। राज ठाकरेंनी धार्मिक स्थळांवरील भोंग्यांचा मुद्दा उपस्थित केला होता। महायुती सरकारनं धार्मिक स्थळांवर भोंगे हटवण्याची मोहीम सुरू केली। त्यानुसार राज्यातल्या धार्मिक स्थळांवरचे जवळपास 3367 भोंगे हटवल्याची माहिती मुख्यमंत्री फडणवीसांनी दिली आहे। बेकायदा भोंगे काढलेल्या धार्मिक स्थळांमध्ये मशिदी, मंदिर, चर्च आणि गुरुद्वारांचा समावेश असल्याचं फडणवीसांनी सांगितलं। मुख्य बाब म्हणजे मुंबई भोंगे मुक्त केल्याची घोषणा फडणवीसांनी केली आहे। आतापर्यंत 3367 धार्मिक स्थळांवरचे भोंगे आपण हटवलेले आहेत आणि याच्यामध्ये मुंबईचा विचार केला तर मुंबईमध्ये 1608 धार्मिक स्थळांवरचे भोंगे आपण हटवले आहेत, ज्यामध्ये 1149 मशिदी आहेत, 48 मंदिरं आहेत, 10 चर्च आहेत, 4 गुरुद्वारा आहेत आणि 147 इतर अशा प्रकारच्या एस्टॅब्लिशमेंट आहेत। आता या क्षणी मुंबईतल्या एकाही धार्मिक स्थळावर भोंगा नाही। विषय भोंग्यांचा निघाला तर राजकीय चिमटे काढण्याची संधी सत्ताधारी कसे सोडणार? राष्ट्रवादीच्या अनिल पाटलांनी सकाळच्या राजकीय भोंग्यावर कारवाई कधी करणार असा मिश्किल सवाल केला। त्यावर फडणवीसांनी हजरजबाबीपणाने उत्तर दिलं। सकाळच्या 10च्या भोंग्याचीही माझी तक्रार आहे, त्याचाही विचार करा। नाही, त्याच्याकरता त्यातला एकच प्रॉब्लेम आहे की आता ध्वनी प्रदूषणाच्या विरुद्ध आपल्याकडे कायदा आहे, पण विचाराच्या प्रदूषणाच्या विरुद्ध अजून कायदा व्हायचा आहे। तो कायदा झाला की त्याचा आपण विचार करू। विषय राऊतांच्या भोंग्याचा निघाला होता, त्यावर भास्कर जाधवांनी गेल्या काही दिवसात सुधीर मुनगंटीवारांच्या आवाजाच्या पातळीचा मुद्दा उपस्थित केला। गेल्या काही दिवसात सुधीर भाऊंनी वेगवेगळ्या मुद्द्यांवर सरकारलाच बेजार केल्याची आठवण भास्कर जाधवांनी करून दिली। भास्कर जाधवांची ही गुगली फडणवीसांनी आरामशीर खेळून काढली। भास्कर, तुमचे पण 150 जाते, असं काय करताय? सुधीर भाऊची तर सर आवाजावर एखादा कायदा केला तर पहिले सुधीर भाऊवरच कारवाई होईल। कुठल्याही भोंग्यापेक्षा जास्त आवाज आहे सुधीर भाऊ जो माईकची। सुधीर भाऊला गरज नाही माईकची, ते त्यांचं विचाराचं प्रदूषण नाही करत। ते सुधीर भाऊ कधीच विचाराचं प्रदूषण करत नाही, विचार मांडतात। धार्मिक स्थळांच्या भोंग्याचा विषय सुरू झाला होता, पण तो विषय तेवढ्यापुरता मर्यादित न राहता सत्ताधारी आणि विरोधकांमधील भोंगे शोधण्यापर्यंत गेला। राजकीय भोंग्यांचा बंदोबस्त कधीच होणार नाही, पण सध्या तरी ध्वनी प्रदूषणाचं माध्यम बनलेले भोंगे मुंबईतनं हद्दपार झालेत ही थोडीशी दिलासादायक बाब म्हणावी लागेल। ब्युरो रिपोर्ट, झी 24 तास, मुंबई।